अध्याय 31 दशमहाविद्यांचे वर्णन आणि चरितामृत महात्म्य। दशमहाविद्यांचे वर्णन। आम्ही दररोज संध्याकाळी श्रीपादांची परवानगी घेऊन कृष्णेच्या या काठावर येत असू, पुन्हा सकाळी तिथे पोहोचत असू। श्री महागुरूंच्या प्रसाद रूपाने आम्ही नवनवीन योगविशेष आणि अनेक दिव्य रहस्य जाणून घेत होतो। मी ऐकले होते की श्रीदेवी तत्वाची दशमहाविद्यांच्या रूपात उपासना केली जाते। मी श्रीचरणांना दशमहाविद्यांचे स्वरूप समजावून सांगण्याची विनंती केली। श्री गुरु सार्वभौमांनी असे स्पष्ट केले, मुलांनो, श्रीविद्येची उपासना अत्यंत श्रेष्ठ आहे। पूर्वी हयग्रीवाच्या कृपेने अगस्तींनी श्रीविद्या ग्रहण केली। त्यांनी ती आपली सहधर्मचारिणी लोपामुद्रा देवीला सांगितली। श्री लोपामुद्रा देवीने श्रीविद्येशी संबंधित गूढ अर्थ अगस्तींना सांगितले होते। एका अर्थाने अगस्ती लोपामुद्रेचे गुरु झाले, तर दुसऱ्या अर्थाने लोपामुद्रा देवी अगस्तींचे गुरु झाली। हे अत्यंत विचित्र आहे। लोपामुद्रा आणि अगस्ती यांची कथा। अगस्तींच्या तपश्शक्तीमुळेच विदर्भ राजाला कन्या प्राप्त झाली। तिचे नाव लोपामुद्रा ठेवण्यात आले। अगस्तींनी तिच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली। विदर्भ राजासमोर एक बिकट परिस्थिती निर्माण झाली। जर कन्येला देण्यास नकार दिला तर हे वृद्ध तपस्वी शाप देतील की काय अशी भीती त्यांना वाटली। वय आणि रूपाचे अजिबात मेळ नसलेला हा विवाह करावा की नाही याबद्दल ते एका प्रकारच्या संभ्रमात पडले। राजाने आपल्या कन्येला विचारले असता तिने सांगितले की तिचा जन्म अगस्तींसाठीच झाला आहे आणि ती त्यांच्याशीच विवाह करणार आहे। विवाहानंतर ती राजकुमारी वल्कले परिधान करून आपल्या पतीसोबत तपभूमीवर गेली। अगस्तींनी लोपामुद्रेला श्रीविद्येचा उपदेश केला। काही काळानंतर त्यांनी तिच्यासोबत संग करण्याची इच्छा व्यक्त केली। तेव्हा ती अगस्तींना म्हणाली, स्वामी, ललिता रूपाची उपासना करून मी ललिता स्वरूपिणी झाले आहे। आपण शिवस्वरूप झाल्याशिवाय आपल्याशी संग करणे शक्य नाही। अगस्तींनी कठोर तपश्चर्या करून शिवस्वरूप प्राप्त केले। त्यानंतर त्यांनी पुन्हा संग करण्याची इच्छा व्यक्त केली असता ती म्हणाली, स्वामी, मी राजकुळात जन्मले आहे। क्षत्रियांना शोभतील असे मौल्यवान दागिने, रेशमी वस्त्रे आणि सर्व प्रकारचे भोगभाग्य मिळाल्याशिवाय आपल्याशी संग करणे मला अशक्य आहे। म्हणून मी सांगितलेल्या वस्तूंचा संग्रह झाल्याशिवाय माझ्यासोबत संसार सुख अनुभवण्यात धर्मसम्मत नाही। इतकेच नाही तर आपणही रेशमी वस्त्रे, दिव्य अलंकार आणि सर्व प्रकारची सुगंधी द्रव्य धारण केल्याशिवाय माझ्याशी संग करण्याची इच्छा करणे अयोग्य आहे। भरपूर धन मिळवण्यासाठी ते इल्वल नावाच्या राक्षसाकडे गेले आणि त्याचा भाऊ वातापी याला मायावी उपायाने पचवून त्या राक्षसाकडून पुष्कळ धन मिळवून आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण केली आणि योग्य संतती प्राप्त केली। इल्वल आणि वातापी हे दोघे भाऊ होते। वातापी बोकडाचे रूप धारण करत असे। इल्वल त्या बोकडाच्या रूपाचा वध करून आलेल्या अतिथीला भोजन देत असे। भोजन झाल्यावर इल्वल, वातापी बाहेर ये अशी हाक मारत असे। तो अतिथीचे पोट फाडून बाहेर येत असे। त्या अतिथीला मग ते दोन्ही राक्षस आपले अन्न बनवत। अगस्तींनी बोकडाचे मांस खाल्ल्यानंतर इल्वलने वातापीला हाक मारली। तेव्हा अगस्ती जीर्णम जीर्णम वातापी जीर्णम असे म्हणाले। अगस्तींच्या संकल्पानुसार वातापी पचून गेला। दिलेल्या वचनानुसार त्याने अगस्तींना अमाप धनराशी दिली। लोकांना वातापी आणि इल्वल यांच्या त्रासातून मुक्तता मिळाली। त्या अगस्तींनी एकदा 7 समुद्रांचे पाणी आपल्या कमंडलूत खेचून घेऊन टाकले होते। त्याच अगस्ती महर्षींनी विंध्याचलाचा गर्वहरण केला। दक्षिण देशात ते आजही महासिद्ध रूपात आहेत। त्यांनीच तमिळनाशेचा शोध लावला। अनेक ठिकाणी मंदिरे बांधली। जेव्हा मी कल्की भगवानाच्या अवतारात येईन तेव्हा परशुरामाप्रमाणेच अगस्ती सुद्धा एक गुरु म्हणून असतील। देवी दशमहाविद्या। दशमहाविद्यांमध्ये पहिले रूप काळी आहे। महाकाळी सर्व विद्यांची आदिदेवता आहे। तिच्या विद्यामयी विभूतींनाच महाविद्या म्हटले जाते। एकदा हिमालयातील मतंग मुनींच्या आश्रमात देवतांनी महामायेची स्तुती केली। तेव्हा अंबिका मतंग स्त्रीच्या रूपात प्रकट झाली। काजळ्याच्या राशीप्रमाणे कृष्णवर्णाची असल्यामुळे तिला काळी हे नाव पडले। तिने शुंभ निशुंभ या राक्षसांचा वध केला। काळीचे रूप निळे असल्यामुळे तिला तारा या नावानेही ओळखले जाते। अनेक वर्षांनी फळ देणारी योगमार्गातील साधना काही दिवसात किंवा महिन्यात साध्य करायची असेल तर काळीची उपासना करतात। मात्र साधनेच्या काळात काळीची शक्ती आपल्या शरीरात आकर्षित करताना योग्याला असह्य अग्नीसारख्या दाहक वेदना आणि दुःख सहन करावे लागते। दशमहाविद्यांमधील
दुसरे रूप तारा आहे. ही नेहमी मोक्ष प्रदान करणारी आणि तारणारी आहे, म्हणूनच ती तारा नावाने विख्यात आहे. तिला नीलसरस्वती या नावानेही ओळखले जाते. भयंकर संकटांपासून ही आपल्या भक्तांचे रक्षण करते, म्हणून योगी तिची उग्रतारा रूपातही आराधना करतात. वशिष्ठ महर्षी तारेचे मोठे उपासक होते. चैत्र शुद्ध नवमीच्या रात्रीला तारा रात्री म्हणतात. दशमहाविद्यांमधील तिसरे रूप छिन्नमस्ता आहे. हे अत्यंत गोपनीय आहे. देवी एकदा आपल्या सख्या जया आणि विजया यांच्यासोबत मंदाकिनी नदीत स्नानासाठी गेली होती. स्नान झाल्यावर तिला भुकेची तीव्र पीडा झाली आणि ती कृष्णवर्णी झाली. तिच्या सख्यांनी तिला भोजनाविषयी विचारले, तेव्हा कृपाळू देवीने तलवारीने आपले मस्तक छाटले आणि ते छाटलेले मस्तक तिच्या डाव्या हातात पडले. तिच्या कबंधातून रक्ताच्या 3 धारा वाहू लागल्या. 2 रक्तधारा तिच्या सख्यांनी प्राशन केल्या, तर तिसरी रक्तधारा देवीने स्वतः प्राशन केली. त्या दिवसापासून ती छिन्नमस्ता नावाने विख्यात झाली. हिरण्यकशिपूसारखे राक्षस या छिन्नमस्ता देवीचे उपासक होते. दशमहाविद्यांमधील चौथे रूप षोडशी माहेश्वरी आहे. तिचे हृदय दयेने परिपूर्ण आहे. या मातेचा आश्रय घेणाऱ्यांना ज्ञान हातावरच्या आवळ्यासारखे सहज प्राप्त होते. विश्वातील सर्व मंत्रतंत्र याच महाविद्याशक्तीची आराधना करतात. वेदही तिचे वर्णन करू शकत नाहीत. प्रसन्न झाल्यावर ही महाशक्ती भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. या भगवतीच्या उपासनेने भोग आणि मोक्ष दोन्ही प्राप्त होतात. दशमहाविद्यांमधील 5वे रूप भुवनेश्वरी देवी आहे. 7 कोटी महामंत्र नेहमीच तिची आराधना करत असतात. काळी तत्वापासून निघून कमला तत्वापर्यंत 10 स्थिती आहेत. त्यातून अव्यक्त भुवनेश्वरी व्यक्त होऊन ब्रह्मांड रूप धारण करते. प्रलयकाळी कमलेपासून म्हणजेच व्यक्त जगातून क्रमाने लय पावून काळी रूपात मूळ प्रकृती बनते, म्हणूनच तिला काळाची जन्मदात्री असेही म्हणतात. दशमहाविद्यांमधील 6वे रूप त्रिपुरा भैरवी आहे. काळाच्या विशेषावस्थेमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला शांत करू शकणाऱ्या शक्तीलाच त्रिपुरा भैरवी म्हणतात. ही त्रिपुरा भैरवी नृसिंह भगवानांची अभिन्न शक्ती मानली जाते. सृष्टीमध्ये परिवर्तन हे नेहमीच घडत असते. याला आकर्षण आणि विकर्षण हेच मूळ कारण आहे. ही एक क्षणोक्षणी घडणारी प्रक्रिया आहे. या त्रिपुरा भैरवीचे रात्रीचे नाव काळरात्री आहे. भैरवाचे नाव काळभैरव आहे. या दोन्हींचे संयुक्त स्वरूप म्हणून माझा येणारा अवतार नृसिंह सरस्वती अवतार आहे. तो महायोग्यांसाठी त्रिपुरा भैरवी आणि काळभैरव अवतार आहे. दशमहाविद्यांमधील 7वे रूप धूमावती आहे. ही धूमावती उग्रताराच आहे. हिला शरण गेल्याने संकटे नष्ट होतात आणि संपत्ती प्राप्त होते. आगमग्रंथांमध्ये तिला अभाव आणि संकटे दूर करणारी असे वर्णन केले आहे. तथापि जीवाची दीन अवस्था जसे की भूक, तहान, कलह आणि दारिद्र्य या सर्वांची करता तीच आहे. तिच्या कृपेने सर्व संकटे दूर होतात. दशमहाविद्यांमधील 8वे रूप बगलामुखी आहे. ऐहिक, पारलौकिक, वेश आणि समाजाला दुःख देणाऱ्या अरिष्टांच्या निवारणासाठी आणि शत्रूंच्या नाशासाठी या मातेची आराधना केली जाते. सर्वप्रथम ब्रह्मदेवाने बगला महाविद्येची उपासना केली. विष्णू भगवान आणि परशुराम हे बगलामुखी देवीचे उपासक होते. खूप काळापर्यंत तिरुमला येथे व्यंकटेश्वराच्या मूर्तीची बगलामुखी म्हणून आराधना केली जात होती. दशमहाविद्यांमधील 9वे रूप मातंगी आहे. मातंगीमध्ये गृहस्थ जीवन सुखमय करून पुरुषार्थ सिद्ध करण्याची शक्ती आहे. तिला मतंग महामुनींची कन्या असेही म्हटले जाते. दशमहाविद्यांमधील 10वे रूप कमलालय कमला आहे. ही समृद्धीचे प्रतीक आहे. भार्गवांनी तिची पूजा केल्यामुळे तिला भार्गवी असे नाव मिळाले. तिच्या कृपेने पृथ्वीचे स्वामित्व आणि पुरुषोत्तमत्व दोन्ही प्राप्त होते. ही विशेष वस्तूंच्या समृद्धीचे प्रतीक आहे. तिला पद्मावती देवी असेही म्हणतात. तिरुमला येथे विराजमान असलेले श्री व्यंकटेश्वर महाप्रभूंची ती पत्नी आहे. मुलांनो, तुम्हाला दशमहाविद्यांचे स्वरूप कोणत्या दिवशी, किती आणि कोणामार्फत शिकवायचे आहे हे ठरवून त्याप्रमाणे शिकवीन. दशमहाविद्या स्वरूपिणी असलेल्या अनघा देवीची आणि त्या अनघा देवीचे प्रभू असलेल्या अनघाची पूजा करणाऱ्यांना त्यांचे पुत्र असलेले अष्टसिद्धी आपला अनुग्रह प्रदान करतील. तुम्ही प्रत्येक महिन्याच्या वद्य अष्टमीला अनघाष्टमी करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. शंकर भट्टा, तू रचत असलेल्या श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृताचे पारायण करून त्यानंतर लगेच येणाऱ्या शुक्ल अष्टमीला किंवा वद्य अष्टमीला अनघाष्टमी व्रत करून 11 लोकांना भोजन किंवा तेवढे द्रव्य भोजनासाठी दिल्यास त्वरित फळ मिळेल. चरितामृत पठणाचे महात्म्य. श्री चरितामृत ग्रंथाला केवळ एक ग्रंथ समजू नका. तो एक सजीव महाचैतन्याचा प्रवाह आहे हे लक्षात घ्या. तुम्ही पारायण करताना त्या अक्षरांमधील शक्ती माझ्या भावना चैतन्यात प्रवाहित होते. माझ्याशी तुमचा नकळतपणे भावसंपर्क झाल्यामुळे
तुमच्या सर्व धर्मसंमत इच्छा माझ्या कृपेने पूर्ण होतील. हा ग्रंथराज तुमच्या देव्हाऱ्यात सुरक्षित ठेवल्यासही शुभस्पंदने निर्माण करत राहील. दुर्दैव आणणाऱ्या शक्ती आणि नकारात्मक शक्ती दूर पळवून लावल्या जातील. जाणतेपणी किंवा अजाणतेपणी श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृताची निंदा करणाऱ्यांचे किंवा टीका करणाऱ्यांचे अनेक जन्मांचे पुण्यफळ धर्मदेवता टप्प्याटप्प्याने घेऊन योग्य अशा गरीब लोकांना वाटून टाकतील. अशा प्रकारे तुम्ही गरीब व्हाल आणि गरीब श्रीमंत होतील. हा अक्षरशः सत्यग्रंथ आहे असे मी वचन देऊन सांगत आहे. हे स्वतःच एक प्रमाण आहे. याची निंदा करणारे किंवा टीका करणारे आपली पुण्याई टप्प्याटप्प्याने गमावून शेवटी दरिद्री होतील. दारिद्र्याच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी या ग्रंथाचे श्रद्धेने आणि भक्तीने पठण करा. श्री श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.